हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे। या आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंटची एवढी मोठी 8 करोडची वास्तू बनलेली आहे। ती वास्तूच्याच मागे जस्ट सार्वजनिक शौचालय या ठिकाणी बनवलं होतं। दोस्तों नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम। दोस्तों आज मैं हूँ कोराडी महादुला में और यहाँ आने का रीज़न बहुत ख़ास है। दोस्तों आप मेरे पीछे देख सकते हो, ये जो बिल्डिंग है ये आम्बेडकर स्मारक है और इसके जस्ट पीछे में आप उधर देखिए रोड की उस साइड में कोराडी मंदिर है और बिल्कुल आम्बेडकर भवन के बिल्कुल पीछे जो कि सार्वजनिक वॉशरूम बनाया जा रहा है। इस साइड में आप देख सकते हो काम अभी स्टार्ट ही है और यहाँ के लोग विरोध भी कर रहे हैं कि इस जगह वॉशरूम नहीं बनना चाहिए। अगर बनाना भी है तो यहाँ पे आप स्कूल बना सकते हो, अस्पताल बना सकते हो, जो कि नीड है। तो वो चीज़ ना बनाते हुए यहाँ पे सार्वजनिक वॉशरूम बनाया जा रहा है बिल्कुल ये स्मारक के पीछे। और जहाँ पे वॉशरूम की ज़रूरत है आप देख सकते हो पुलिया के उस तरफ जो कि है कोराडी मंदिर है, जहाँ पे नवरात्र के समय काफ़ी सारे लोग दर्शन के लिए आते हैं। तो जहाँ पे वॉशरूम की ज़रूरत है वहाँ नहीं बनाया जा रहा है और जहाँ पे आम्बेडकर स्मारक है उसके जस्ट बाजू में यानी पीछे साइड में यहाँ पे जो कि है वॉशरूम बनाया जा रहा है। कहीं ना कहीं ये चीज़ गलत है और यहाँ के जो लोग हैं इन्होंने भी यहाँ पे विरोध जताया है कि आम्बेडकर समाज के साथ ऐसा अन्याय क्यों। हम यहाँ के जो सामाजिक कार्यकर्ता है, यहाँ के जो लोग हैं स्थानिक, उनसे भी हम जानने की कोशिश करेंगे कि उनको ये वॉशरूम होना या नहीं होना। तो यहाँ के जो लोग हैं उनसे हम चर्चा करते हैं। दोस्तों आप सभी से रिक्वेस्ट है कि अभी तक आपने हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कीजिए और दोस्तों साथ में बेल आइकन ज़रूर दबाइए और समाज की हर एक आवाज़ दुनिया में पहुँचाने के लिए, घर घर तक पहुँचाने के लिए वीडियो को शेयर ज़रूर कीजिए। चलिए हम सुनते हैं। हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे। या आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंटची एवढी मोठी 8 करोडची वास्तू बनलेली आहे। ती वास्तूच्याच मागे जस्ट सार्वजनिक शौचालय या ठिकाणी बनवलं होतं। आपण बघू शकता या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनवलं होतं। विरोध केल्यानंतर त्यांनी परत 10 फूट इकडे घेतलं। आमची एकच मागणी आहे या परिसरामध्ये की सार्वजनिक शौचालय आपण राईट हँड साईडला म्हणजे मंदिरच्या राईट हँड साईडला म्हणजे येणारे जे भाविक आहे त्यांना सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी हवं होतं। जसं त्या ठिकाणी आपण पाहत असाल कोराडी पोलीस चौकी आहे, त्यामागे सार्वजनिक शौचालय बनायला हवं होतं। पण जाणून बुजून या ठिकाणी जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकला लागूनच स्किल डेव्हलपमेंट आहे, बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट, त्याला बाजूला लागूनच या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनवत आहे। म्हणजे या ठिकाणी या डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी, या क्षेत्राचे जे असतील पदाधिकारी, जे मंत्री असतील, त्या पोलाडच्या घरी गेले। पोलाडच्या घरी गेल्यानंतर पण तिथल्या जे बीबीजी कंपनी आहे त्याला सांगितलं की 10 फूट मागे घेऊन घे, त्यांनी मागे घेतलं। म्हणजे अशा पद्धतीनं हा एससी समाजावर जे चांगलं काम होत आहे त्या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक शौचालय बनवत आहे। बनवायचे आहे तुम्हाला सार्वजनिक शौचालय, तर मंदिरच्या बाजूनी येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे, त्यांना जाण्याकरिता, त्यांना त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनवण्याकरिता त्या ठिकाणी बनवायला हवं होतं। पण या ठिकाणीच काहून आपण या ठिकाणी बनवता? याच्याच अंतर्गत या ठिकाणी असलेले जे पोलाड आहे यांच्या मनामध्ये एक या समाजाबद्दल एवढी म्हणजे आक्रस भूमिका आहे की या ठिकाणी बनलं पाहिजे। म्हणून आमची एकच मागणी आहे त्या बीबीजी कंपनीला। आता हे बीबीजी कंपनी कोठून आली, का आली, इथल्या महादुला कोराडी परिसरातील सर्व लोकांना माहीत आहे की बीबीजी कंपनीमध्ये कोण भागीदार आहे। याचाच अर्थ की या परिसरामध्ये आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी जे सार्वजनिक शौचालय आहे या ठिकाणी बनावं नाही, त्यांनी या ठिकाणी एक तर गार्डन बनवा, नाहीतर या महादुला परिसरामध्ये एक पण हॉस्पिटल नाही, अस्पताल नाही गव्हर्नमेंटचं, या ठिकाणी गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल बनवा। असं न करता या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी न करता या ठिकाणी फक्त सार्वजनिक शौचालय करणं त्यांना गत्यंतर दिसत आहे। अशा प्रकारे येथील आजूबाजूच्या लोकांना पण इच्छा आहे की या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनावं नाही। आणि आमचे जेवढे बी या महादुला परिसरातील जे सामाजिक आमचे आंबेडकरी चळवळीतले लोक आहेत त्यांना पण इच्छा आहे की या ठिकाणी एक तर गार्डन बनवा, नाहीतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल बनवा, कारण की महादुल्यामध्ये अशा कुठेही सुखसुविधा आहे नाही।
त्यामुळे आमची एकच मागणी आहे की या ठिकाणचे जे सार्वजनिक शौचालय आहे ते रद्द करण्यात यावं. हॉल जो आहे डॉक्टर बाबासाहेब स्किल डेव्हलपमेंट आहे, हा स्ट्रेंथ किती आहे? किती स्ट्रेंथच्या विद्यार्थ्यांची आहे तिथं? विद्यार्थी at a time काय त्या 200-300 विद्यार्थ्यांना उपयोगासाठीच्या हेतूने हे शौचालय बनवत आहेत की अन्य हेतूने? नाही नाही, अन्य हेतूंनी त्यांचा एकच विषय आहे की या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे, पण सार्वजनिक शौचालय येणारे जे कोराडी मंदिरला भाविक आहेत त्या राईट हँड साईडला पोलीस चौकीच्या मागे एवढी जागा आहे, त्या जागेच्या ठिकाणी बनवायला पाहिजे होतं, पण तसं बनवण्यात नाही आलं. एकीकडे तुम्ही सांगता का आम्ही खूप विकास करत आहे, तर विकासच्या नावाने इकडे कशाला सार्वजनिक शौचालय करत आहे? जसं या ठिकाणी वाचनालयामध्ये संडास बाथरूमची व्यवस्था केली आहे किंवा मंदिरामध्ये संडास बाथरूमची व्यवस्था केली आहे, तर जे भाविक येतात त्या भाविकासाठी पण सार्वजनिक शौचालय त्या महाद्वारजवळ बनवायला हवं होतं, पण त्यांनी तसं प्रोव्हिजन न केल्यामुळे या ठिकाणी बनवत आहे. फक्त आमचा एकच विरोध आहे की या ठिकाणी यांनी सार्वजनिक शौचालय बनावं नाही. कुठलं पाऊल काय तुमचं? पुढचं पावल आता अगर हे बनवत राहील तर आम्ही एक आंदोलनाची, आंबेडकरी चळवळीतले जेवढे बी कार्यकर्ते आहोत आम्ही महादुला परिसरातील, त्यांना एकत्र आणून आंदोलन करू. आज मी या क्षेत्राचे, रामटेक क्षेत्राचे खासदार त्यांना सुद्धा सांगितलं आहे, त्यांनी त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांना पण जे कंपनी आहे त्या कंपनीलाही बोलले की त्या ठिकाणी बाबा उग्र आंदोलन होऊ शकते, तर तुम्ही ते त्या ठिकाणून थोडं हटवण्याची त्यांनी पण मागणी केली आहे.